केतन अग्रवाल नावाचा 24 वर्षांचा एक तरुण व्यावसायिक काही महिन्यांपहिलेच आपल्या देशामध्ये परत आला। त्याने परदेशामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि आता आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायामध्ये सहभाग घेणार होता। त्याच्या कुटुंबाने त्याच्यासाठी सिया गोयल नावाची एक मुलगी पाहिली आणि या दोघांचं लग्न ठरवलं। नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या या लग्नासाठी दोनही कुटुंबाने प्रचंड खर्च केला आणि अजून देखील खर्च करणार होते। नोव्हेंबर महिन्यामध्ये हे भव्य लग्न पार पडणार होतं। जयपूरमधील एका भव्य पॅलेसमध्ये हा शाही विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। केवळ व्हेन्यूसाठी 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक करण्यात आले। याशिवाय पाहुण्यांच्या सोयीसाठी 2 विशेष विमानांची देखील बुकिंग करण्यात आली होती। घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना 18 जून रोजी केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले। 19 जूनला सियाचा वाढदिवस असल्याने तिने हट्ट धरला आणि दोघे सेलिब्रेशनसाठी लोहगडावर गेले। मात्र त्या दिवशीच केतन फोटो काढताना दरीमध्ये कोसळल्याची बातमी समोर आली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। सुरुवातीला सर्वजण हा अपघात समजत होते, पण जवळपास 5 दिवसानंतर या प्रकरणात वेगळंच सत्य समोर आलं। केतनचा मृत्यू अपघात नव्हता तर खून होता आणि तो खून केला होता त्याच्या होणाऱ्या बायको सिया गोयलने। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि काय घडलं हे सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर तुम्हीसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। केतन हा विशाल अग्रवाल यांचा मुलगा। विशाल अग्रवाल हे पुण्यातील गहंजे भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत। परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या केतनने वडिलांच्या व्यवसायात हात घातला होता। दुसरीकडे सिया गोयलची कुटुंबीय मार्केट यार्ड भागातील मसाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत। दोन्ही उच्चभ्रू आणि श्रीमंत कुटुंबातील हे लग्न ठरले होते। जयपूरमध्ये 17 कोटींच्या पॅलेस बुकिंगसह 2 विमानांची व्यवस्था, सर्व काही भव्य आणि सुरळीत चाललं होतं। 18 जूनला सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिने केतनला लोहगडावर ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट धरला। दोघे सकाळी लोहगडावर पोहोचले। पायथ्याशी 4 व्हीलर लावून ते वर गेले। साधारण 3:30 वाजता ते हत्ती तलावाजवळ पोहोचले आणि फोटो काढत होते। अचानक सिया धावत सुरक्षा रक्षकांकडे गेली आणि केतन खाली पडल्याची माहिती दिली। आम्ही हत्ती तलावाजवळच्या कड्यावर फोटो काढत होतो। मी मागे फिरले आणि पाठ मोरे असताना केतन घसरून खाली पडला, असे तिने सांगितले। केतन जवळपास 30-35 फूट खोल कोसळला होता। रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले। 2-2.5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केतनचा मृतदेह सापडला। तो आधीच मृत झाला होता। त्याच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले होते। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूचा ADR नोंदवला। मात्र मोठ्या बिग फॅट वेडिंगची तयारी, 17 कोटींचा खर्च आणि भावी नवरा अशा प्रकारे गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती। सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने तिच्याबद्दल सहानुभूतीही दाखवली जात होती। बारकाईने तपास केल्यानंतर पोलिसांना हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय आला। लोहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासले तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला। सिया आणि केतनच्या गाडीमागून थोड्या अंतरावर एक हुडी घातलेला, हेडफोन लावलेला तरुण येत होता। उन्हातही तो आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता। लोहगडाच्या आसपासच्या CCTVमध्येही हाच तरुण दोघांमागे फिरताना दिसला। मोबाईल टॉवर लोकेशन, कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर आणखी एक मोठा क्ल्यू मिळाला। केतन आणि सिया व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती त्याच मार्गाने आला होता। तो दुसरा तिसरा कोणी नसून सियाचा मित्र होता। सियाने केतनला फक्त दोघेच जाणार असल्याचं सांगितलं होतं, पण तिने या ट्रेकची माहिती आपल्या मित्राला दिली होती आणि तो त्यांचा पाठलाग करत आला होता। तपासात समोर आले की हत्ती तलावाजवळच्या कड्यावर फोटो काढत असताना सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला खाली ढकलले। मित्र लगेच पसार झाला आणि सियाने सुरक्षा रक्षकांना आपल्या अपघाताचं झालेलं सांगितलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सिया लग्नासाठी तयार नव्हती। तिला केतन नवरा म्हणून पसंत नव्हता, फक्त कुटुंबियांच्या दबावामुळे तिने होकार दिला। यातून तिने आपल्या मित्राच्या मदतीने हा कट रचला। काही रिपोर्टनुसार या मित्रासोबत सियाचे प्रेमसंबंध असण्याचीही शक्यता तपासली जात आहे। पोलिसांनी अपघाताचा गुन्हा खुनात बदलला आणि सिया गोयल व तिच्या मित्राला अटक केली। आता चौकशीत आणखी तपशील समोर येणार आहेत।
कट नेमका कसा रचला गेला, यात आणखी कोणी सहभागी होते का आणि फक्त लग्न नको म्हणून एवढा मोठा गुन्हा केला का की आणखी काही कारण होते. बाकी केतनच्या कुटुंबियांवर एक मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. कारण की एवढा मोठा खर्च केला ते वेगळं, पण आपला लाडाचा मुलगा गमावला हे दुःख सगळ्यात मोठं आहे. बाकी या घटनेने सर्व महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.